24 तारखेला आपण रस्ता रोको आंदोलन करू पूर्ण राज्यभर 11 ते 1 या वेळेत रस्ता रोको करू आणि त्याच्यानंतर 25 तारखेपासून आपण गावात आपल्या गावात आणि शहरात रस्ता रोकोचं रूपांतर जर धरणे आंदोलनात केलं थोड्या दिवसासाठी तर परीक्षांना आणि यांना त्याला अडचण येणार नाही असं एक माझं वय 25 पासून म्हणजे 24चा एकच दिवस आपण रस्ता रोको करावा। आपण जे सलग रस्ता रोको ठरवला होता 24 ते कायमस्वरूपी तर त्याच्यात एक समाजाच्या दृष्टिकोनातून पोरांच्या परीक्षेला अडचण येऊ नये म्हणून आणि खूप बांधवांनी आपल्याला साथ दिलेली यांनाही काही अडचण येऊ नयेत म्हणून आपण 24 तारखेला रस्ता रोको घ्यावा ठरल्याप्रमाणे। आता पण 24च्या नंतरचे जे रस्ता रोको आहेत ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लेकीवाळींना खूप म्हणजे ही झाले मग ते कोणत्या समाजाचे असतील आपल्या समाजाची असली तरी आपण तसंच वागू शकतो लोकांची असली इतरांची तरी तसंच वागू शकतो त्यांना थोडंसं रस्ता रोकोमुळे भीतीचं वातावरण तर आपण 24ला रस्ता रोको करावा मराठा समाजानं कारण हे विशेष आहे म्हणून या प्रेसचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लेकीबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे कारण आपल्याकडून नाही कोणी दुसरं करेल याची कारण दुसरे करते ना आपली जबाबदारी कोणची रस्ता रोको आहे तेवढ्याच पुरती त्याच्यापासून 50 मीटरवर बी काय झालं तरी मराठीची जबाबदारी नाही ती सरकारची आणि त्या करणाऱ्याची जबाबदारी राहणार आहे म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की 24 तारखेचा रस्ता रोको 11 ते 1 या वेळेत घ्यावा आणि 24 तारखेचा त्यानंतर 25 तारखेपासून म्हणजे 24ला संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतंय संध्याकाळी धरणे आंदोलनात रूपांतर करूयात ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असेल तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपण धरणे आंदोलन सुरू करूया त्याच्या रस्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण सगळेजण मिळून आणि हे लगातार धरणे आंदोलन सुरू ठेवू कारण थोडेसे पेपर आहेत परीक्षा येतात त्याची अडचण पण लेकराला येऊ नये आणि काही जणांचे खूप मोठाले कार्यक्रम आहे सामाजिक राजकीय नाही राजकीय आहे ते ठरलेलं 24 पासून ते कायमस्वरूपी आपल्या दारात एकाही राजकीय पक्षाने यायचं नाही हे कायमस्वरूपी ठरलेलं त्यात काय बदल नाही 3 तारखेचा रस्ता रोको ठरलेला याच्यात पण काहीच बदल नाही जो रस्ता रोको ठरलेला आहे तो फायनल त्याच्यात कसलाच बदल केला जाणार नाही ताकदीनं 3 मार्चचा रस्ता रोको होणार म्हणजे होणार आणि एकाच वेळी होणार दुपारी 12च्या दरम्यान राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीनं राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तो एकाच वेळी एकाच ठिकाणी जे मराठा बांधव जिल्ह्यात ठिकाण निवडून त्या ठिकाणी लाखो मराठाच्या समाजाच्या वतीनं होईल परंतु थोडंसं या मधल्या काळात जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर एक चांगलं राहील की रस्ता रोको फक्त 24चाच करावा आणि त्यानंतर रस्ता रोकोचं रूपांतर लगेच त्याच दिवशी 24 तारखेलाच संध्याकाळीच धरणे आंदोलन आपण आपल्या गावात बसवू धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं तेही समजून घ्या धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं की सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की 10 वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील 10च्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना मग तो ग्रामसेवक असेल तलाठी असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं 10च्या आत 25च्या नंतर जर 10च्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस तर रस्ता रोको करायचा तो आला नाही म्हणून रोज निवेदन धरणे आंदोलन करून द्यायचं संध्याकाळी पण जे धरणे आंदोलन गावाच्या वतीनं उभा केलं त्या धरणे आंदोलनात गावात पण संध्याकाळी मुलाचे मुलीचे व्याख्यानं कीर्तन सुद्धा तुम्ही ठेवा मराठा आरक्षणावरती जागृती म्हणून आपण हे थोडासा बदल या समाजाच्या परीक्षा येतात लेकरांसाठी करतोय काही समाज बांधवांचे काही कार्यक्रम आहेत सामाजिक त्यांसाठी करतोय कारण तेही आपल्या आंदोलनात उभा आहेत आपल्या पाठीशी आहेत त्याच्यासारखे द्वेष करणारे आपण नाही ते येवल्याचे द्वेष करता आपण द्वेष करणाऱ्यातले नाहीत सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी तर आपण मिळवणारच रस्ता रोकोचं आंदोलन केलं काय आणि कोणचं केलं काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपण 100% करणार त्याच्यात कसली दुमत नाहीये हे मी आता तुम्हाला 2च बदल सांगितलेत फक्त की 24 तारखेला रस्ता रोको होणार त्यानंतर रस्ता रोकोचं रूपांतर लगेच संध्याकाळीच धरणे आंदोलनात होणार आपण आपल्या मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन गावाच्या वतीनं जनावरं घेऊन सगळ्या याच्यासह बसा म्हणून आणि हे आत्ता सांगितलंय परंतु 24ला एकदा रस्ता रोको झाला की 25ला आपण पुन्हा एक अंतरावलीत बैठक घेऊ रस्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे फक्त हे माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलंय पुन्हा 25ला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल 25ला पुन्हा तुम्ही 24चा रस्ता रोको करून
25ला 12 वाजता पुन्हा बैठकीला या सगळेजण. 25ला 12 वाजता पुन्हा अंतर्वालीत बैठकीला या. आपण काय प्रक्रिया करायची, काय करायचे ठरवू. परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाऊ आहे, लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहील आपली की 24 तारखेला आपण रास्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं. सकाळच्याला निवेदन द्यायचं. जसं रास्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं. जर 10च्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रास्ता रोको करायचा. ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची. मग कारण रास्ता रोको जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे. मग त्यामुळे आपण थोडासा हा बदल करतोय. आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल, आपल्याच बांधवाला रास्ता रोकोचा बदल आपण धरणे आंदोलनात केला आहे, म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर, शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केला आहे, तर 25ला दुपारी 12 वाजता बैठक ठेवली. त्याच्यामुळं 25ला 12 वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतर्वालीत आपण यावं. ज्याला शक्य असेल त्यांनी यावं. शक्यतो सगळ्यांनीच या, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल. परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थिनी आहेत, ते लिकेबाळी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय की त्यांच्यात भीती होऊ नये. कारण काही लोक असे आहेत, आपण मराठा समाज शांततेत करतो, पण काही लोक विदूषक आहेत, जाणून बुजून कुठं रस्त्यात जाळपोळ करणार, काही करणार, मग त्या गाड्या पेटणार, हे होणार, ते आंदोलनावर पण येणार आणि त्या विद्यार्थ्यांना बिचारीला सुद्धा त्रास होणार. कारण ती आईबापा सोडून शहराकडे परीक्षेसाठी आलेली असती, ती बिचारी लिकीबाळ भीत असती. कारण बऱ्याचशा जणांचे माझ्याकडे असे निरोप आले, तर म्हणून मी तुमच्यापर्यंत निरोप समाजासमोर मांडले. याचा अर्थ हा काय फायनल नाही आहे, फक्त 25 ते फायनल